कोकण म्हणजे सह्याद्रीच्या कड्यावरून उगवणारा सूर्य आणि समुद्राच्या लाटांवर मावळणारा तोच सूर्य. हे दृश्य जेव्हा डोळ्यात भरतं ना, तेव्हा वाटतं हेच खरं स्वर्ग. मित्रांनो, कोकण म्हटलं की हिरवीगार निसर्ग संपत्ती, सुंदर समुद्रकिनारे आणि पारंपरिक संस्कृती डोळ्यासमोर उभी राहते. पण या संस्कृतीचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे दशावतार नाट्यप्रकार. कोकणातलं लोकनाट्य लोककलेचं जतन करणारं आणि आजही जनमानसात रुजलेलं आहे. दशावतार म्हणजे भगवान विष्णूच्या 10 अवतारांची कथा. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की या अवतारांच्या रूपातून धर्म, सत्य आणि न्याय याचं अधिष्ठान लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. कोकणातल्या गावागावात जत्रा, उत्सव, देवस्थान इथे रात्री उशिरापर्यंत चालणारे हे दशावतारी नाट्यप्रयोग लोकांना अतिशय खिळवून ठेवतात. रंगमंचावर एका बाजूला रंगीबेरंगी वेशभूषा, ढोल ताशांचा नाद, मृदुंग आणि झांजांचा गजर, तर दुसरीकडे पौराणिक कथा, देवदानवांचा संघर्ष आणि सत्य असत्याची लढाई जिवंत होते. या नाट्यप्रकारात केवळ मनोरंजन नाही तर शिकवणीही असते. लोकांमध्ये धर्माचं महत्त्व, वाईटावर चांगल्याचा विजय आणि समाजाला ऐक्याचा संदेश देणं हाच दशावताराचा खरा उद्देश असतो. असं मानलं जातं की 15व्या आणि 16व्या शतकात हा प्रकार अतिशय लोकप्रिय झाला. कोकणातील देवळांच्या अंगणात, गावकऱ्यांच्या अंगणात हे प्रयोग होत असत. एक काळ असा होता की गावोगावी दशावतार मंडळ अतिशय प्रसिद्ध होती आणि त्या कलाकारांना लोक देवासमान मानायचे. आजच्या सिनेमासारखं त्या काळी दशावतार होता. लोक तासनतास रात्रभर जागून हे प्रयोग बघायचे. नायक, नायिका, विदूषक, दानव, देव या सगळ्याच भूमिका गावकरी स्वतः रंगवायचे आणि त्यातूनच लोककलेची ही लोकसंस्कृती जिवंत राहिली. कोकणात साध्या शेतकऱ्याने, मासेमाऱ्याने किंवा गावातील तरुणांनी इतकी मोठी नाट्यसंस्कृती कशी बरी जिवंत ठेवली असेल? कारण यामागे आहे श्रद्धा, परंपरा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनोरंजनाचा एकमेव सोपा मार्ग. दशावतार म्हणजे फक्त विष्णूचे 10 अवतार सादर करणं नाही, तर प्रत्येक गावाची स्वतःची रंगभूषा, प्रत्येक कलाकारची वेगळी ओळख असते. कोणीतरी नरसिंह हा वेश इतका भिडवतो की प्रेक्षक थरारून जातात, तर कोणीतरी वामनाचं रूप घेऊन हास्याची बरसात करतो. कोकण आणि दशावतार म्हणजे समुद्र आणि लाटा, वेगळं करणं अशक्य. आज आधुनिक तंत्रज्ञान, सिनेमे, वेबसिरीज यांचं युग जरी आलं असलं ना, तरी कोकणातल्या एका साध्या चौपाटीवर सुद्धा दशावतार रंगतो आणि गावकरी डोळे भरून पाहत असतात. कारण हा फक्त रंगमंच नाही, हा त्यांचा आहे वारसा आणि त्यांचा श्वास. कोकण जपतोय आपली कला. तुम्ही जपाल का आपला वारसा?